थोड्याच वेळात वाल्मिकला घेऊन सीआयडी केस कोर्टात दाखल होणार आहे। वाल्मिकला केस कोर्टात हजर करणार आहे। केस कोर्टाबाहेर मोठी गर्दी जमलेली आहे, तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। दोन्ही पक्षाचे वकील केस कोर्टात दाखल झालेले आहेत। वाल्मिक कराडची केस रुग्णालयात सध्या वैद्यकीय चाचणी सुरू आहे, तिथे देखील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। यावेळी रुग्णालयात वैद्यकीय चाचणी वाल्मिकची सुरू असल्याचं कळतंय आणि त्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। तर दुसरीकडे केस कोर्टाच्या बाहेरही पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। दोन्ही पक्षाचे वकील कोर्टात दाखल झालेले आहेत आणि आता काही वेळातच यावेळी वाल्मिकला देखील कोर्टात हजर केलं जाणार आहे। ही दृश्य आपण पाहतोय। वाल्मिकला वैद्यकीय चाचणीसाठी केसमध्ये आणण्यात आलं आणि वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर कोर्टात हजर केलं जाणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल करोळे। विशाल, काय सुरू आहे तिथं? आत्ताच वाल्मिक कराड यांना थोड्या वेळापूर्वी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलेलं आहे आणि तिथं त्यांची आता वैद्यकीय तपासणी करत आहे। एखाद्या आरोपीला ज्यावेळेस अटक दाखवायची असते त्यावेळेस सुरुवातीला त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येते आणि ते सोपास्कार इथं आता केच्या उपजिल्हा रुग्णालयात सुरू आहे। जवळपास 10 ते 15 मिनिटं झाले वाल्मिक कराड यांची आता ती तपासणी सुरू आहे। त्यांना दुपारी थोडा त्रास झाला होता असं सांगण्यात आलं होतं, त्यांच्या छातीत वेदना होत होते असं सुद्धा सांगण्यात आलं होतं। दुपारी सीआयडीच्या ऑफिसमध्ये त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना काही औषधही दिलं होतं, मात्र त्यावेळेस ती ॲसिडिटी झाली असल्याचं निष्पन्न झालं होतं। या सगळ्या प्रकारानंतर आता त्यांना केस पोलीस ठाण्यात नेण्यात येणार आहे आणि तिथं त्यांना खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक दाखवण्यात येणार आहे। त्यामुळे आता हे वैद्यकीय तपासणीचे सोमस्कार उरकले जात आहेत आणि त्यानंतर इमिजिएट पोलीस स्टेशनमध्ये देऊन डायरीत नोंद केल्यानंतर त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। कोर्टामध्ये आता वाल्मिक कराड यांचे वकील आले आहे, सोबतच सरकारी वकील सुद्धा आलेले आहे आणि न्यायाधीश सुद्धा कोर्टात आलेले आहे। तिथं आता सीआयडी त्यांच्या कोठडीची मागणी करणार आहे, कारण सध्या वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे, नॉन बेलेबल आहे हा गुन्हा। त्यामुळे किमान 5 दिवसांची कोठडी देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी करण्यात येणार आहे। सोबतच त्यांच्यावर खुनाच्या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्याचा, सह आरोपी असल्याचा आरोप करण्यात येतोय। आपण बघितलं बीडमध्ये त्यासाठी अनेक मोर्चे सुद्धा निघाले, त्यामुळे त्याही गुन्ह्याच्या तपासाच्या अंती काही पुरावे पोलीस सादर करतात का आणि त्यांना सह आरोपी करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास उपजिल्हा रुग्णालयामध्ये वाल्मिक कराड यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे। रुबीना, निश्चित धन्यवाद विशाल ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास आपण पाहतोय सध्या केज रुग्णालयात वाल्मिकची वैद्यकीय चाचणी सुरू आहे आणि वैद्यकीय चाचणी झाल्याबरोबर लगेचच कोर्टात त्यांना हजर केलं जाणार आहे।